मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा करण्यात उशीर झाल्यामुळे आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यात बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता आता एकत्रितपणे 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, आज अर्थात सर्वच शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता नमोच्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या हप्त्याची आता प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। व तसे शेतकरी मित्रांनो, बघा, शेतकरी बांधवांना राज्यातील बघा 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता 2,000 प्रमाणे आणि पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता 2,000 प्रमाणे, म्हणजेच की बघा एकत्रितपणे दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांचे लाभार्थी असतील आणि पीएम किसान योजनांचे लाभार्थी असतील तर अशा सर्वच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहे। अर्थातच सर्वच शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। व तसे शेतकरी मित्र, बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या जे पात्र शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा करण्यात येणार आहे। आता त्यांची यादी सुद्धा सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बघा, तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे, तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यादी पाहिल्याशिवाय या व्हिडिओला अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठं प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतं। व तसे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि बघा आपले भारताचे देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचे बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे 4,000 रुपये सुद्धा वाटप होणार आहे। व तसे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा हप्ता सोडायचे काम करणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। आणि या आजच बैठकीमधून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्याच्या खात्यात खटाखट दोन्ही हप्त्याचे पैसे आता वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी ही बातमी शेतकऱ्याला दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपल्या सर्वात अगोदर जिल्ह्याची यादी पाहून घेणार आहोत, लगेच बँकेची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। म्हणजेच की जर तुमचा जिल्हा या ठिकाणी जिल्ह्यापैकी असेल तर तुम्हाला आज 100% पैसे येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% आज पैसे वाटप होतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचे मोठे प्रमाणात नुकसान होऊ शकतं। व तसे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी वाचून दाखवणार आहोत। म्हणजे की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 21वा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे। तर यांची सर्व यादी सुद्धा आपण या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत। व तसे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की बघा, जर शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र शेतकऱ्याच्या यादीमध्ये बसत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाही तर पैसे मिळणार नाही। व तसे शेतकरी मित्र, बघा, ज्या शेतकऱ्याला 20वा हप्ता पीएम किसानचा मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला बघा 21व्या हप्त्यासोबत 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायच्या आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये अटीमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु जे शेतकरी बांधव नियमामध्ये अटीमध्ये पात्रतामध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रगतिशील बघा बागेत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा अर्ज केलेला आहे। त्यामुळे अशा प्रगतिशील बागायतदारी शेतकरी जे काही असतील त्यांना हा पैसे वाटप करण्यात येणार नाही। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। व तसे बघा अशा पद्धतीने माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर आपल्या या ठिकाणी सर्वात अगोदर बघूया आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पैसे वाटप होणार आहे, कोणाला बघा कोणाला पैसे मिळणार नाहीत, सर्वच मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, बघा, ज्या शेतकऱ्याला 20वा हप्ता मिळाला नसेल, पीएम किसानचा 19चा सुद्धा हप्ता मिळाला नसेल
त्या शेतकऱ्याला त्या दोन्ही योजनाची दोन्ही मागील हप्त्याचे राखलेले हप्त्याचे पैसे मिळणार का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच की बघा, नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते पात्रता, कोणकोणते अटी, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी कोणते नियम, कोणती अटी, कोणकोणते पात्रता लावण्यात आलेले आहेत. तर यांची संपूर्ण विस्तार यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याचमुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, गावामधील, तालुक्यामधील, जिल्ह्यामधील सर्वच शेतकरी बांधवांना पैसे वाटप होतील. फक्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी एकच काम तुम्ही करून घ्यायचं आहे. ते काम केल्याशिवाय लगेच तुमच्या खात्यात पैसे वाटप होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, ते काम कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओला लाईक करा. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, जे शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असतील, तर यांच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण तुम्हाला सुद्धा माहितीच असेल की बघा, मान्सूनच्या परती व पावसामुळे म्हणजे की बघा, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाचं भरपूर सारं नुकसान झालं होतं. आता ही साक्षात काही शेतकरी बांधवांच्या जमिनीत सुद्धा वाहून गेल्या. साक्षात काही शेतकरी बांधवांचे कांदा वाहून गेलेले आहे. मोठ्या प्रमाणात सुद्धा घरे वाहून सुद्धा गेलेले आहे. अशा शेतकऱ्याला आता बघा, प्रचंड नुकसान झालेलं होतं. यामध्ये काही जिवंत प्राणीसुद्धा वाहून गेलेले आहेत. तर यांच्यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांना, हा सरकार कामाचा आहे आणि शेतकरी बांधवांचा नियमित अत्यंत महत्त्वाचा आहे. अटीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे. व शेतकरी मित्रांनो बघा, त्या अटी कोणत्या लावण्यात आलेल्या आहे. तर बघा, शेतकऱ्यांमध्ये जे काय पहिले नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा, शेतकरी बांधव हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. म्हणजेच की जर तुमचं नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. आणि PMचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही भारत देशाचे रहिवासी असले पाहिजेत. व तसे शेतकरी मित्रांनो बघा, पहिला पात्रता, पहिले नियम, पहिली अट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे. बघा, दुसरी पात्रता म्हणजे की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असले पाहिजे. आणि जर हे राशन कार्ड नसेल तर तुमचे उत्पादन शासनाच्या ठराविक उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे मिळणार आहे. त्यानंतर पुढील पात्रता म्हणजे की तुमच्याकडे 10 लाखाची, 12 लाखाची, 20 लाखाची 4 चाकी फोर व्हीलर गाडी नसली पाहिजे. त्यासोबतच शेतकरी बांधवांना घरामधील कोणतेही सदस्य चालू वर्षामध्ये सरकारी कर्मचारी लागलेला नसावा. त्याचबरोबर बघा, शेतकरी मित्रांनो, सरकारी कामाला म्हणजेच की बघा, सरकारी नोकरीला नसावा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, जे शेतकरी सरकारी नोकरी त्यांच्या घरात कोणीही सुद्धा असेल तर त्यांना हे नमो शेतकरी योजनाचे पैसे मिळणार नाही. व तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला आता जर तुम्ही या सगळ्या नियमामध्ये, अटीमध्ये बसत असेल तर तुम्हाला बघा काहीच काळजी करण्याची गरज नाही. कारण की खटाखट तुमच्या खात्यात पैसेसुद्धा आता वाटप होत आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्याची आणि बँकेची यादी पाहून घेणार आहोत. म्हणजे की कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. आता म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेकडे पैसे वाटपचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणजे की आज शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. कारण की बघा, सरकारने सुद्धा ही बँकेला आदेश दिलेला आहे की आज त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे. बघा, यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना निधी वाटप सुरू झालेल्या 18 जिल्हे आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणते जिल्हे आहेत बघा, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा, बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई उपनगर. तसेच हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडोसिया बँक या 12 प्रमुख बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या बघा 12 पैकी जर तुमचा बँकेत अकाउंट असेल व तसेच वरच्या बघा 12 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी मित्र बघा, आज या 18 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसे या 12 बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर आज तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. आज तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.